पर्जन्यमानाचे किंवा रेनफॉलचे वेगवेगळे प्रकार कोणते, ठीक आहे. तसेच महाराष्ट्रातील पर्जन्याचे प्रकार आणि वितरण यावर चर्चा करा. क्लिअर. व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ रेनफॉल. ऑल्सो डिस्कस अकरन्स ऑफ रेनफॉल टाइप अँड डिस्ट्रीब्युशन इन महाराष्ट्र. टाइप्स ऑफ रेनफॉल, पर्जन्याचे प्रकार. बघा मी शिकवत असताना वारंवार म्हणतो की टाइप्स ऑफ रेनफॉल हे जे हे आहेत शब्द वापरला जातोय, इट इज रॉंग. इट शुड बी व्हॉट टाइप ऑफ प्रेसिपिटेशन. त्याला पर्जन्याचे प्रकार म्हणतात. हे पावसाचे प्रकार झाले. पण आता ते पर्जन्याचे प्रकार काही मुलांना कळले असते, कारण मी शिकवलं असेल तर कळेल, ठीक आहे. टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन बाकी प्रत्येक पुस्तकामध्ये ते टाइप्स ऑफ रेनफॉल, जी लिऑंग पासून तर प्रत्येक पुस्तकामध्ये टाइप्स ऑफ रेनफॉल आहे. म्हणून मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी टाइप्स ऑफ रेनफॉल शब्द वापरलाय. बट ऍक्च्युली आपण जे टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन शिकलेलो आहोत, पर्जन्याचे प्रकार, याची चर्चा करायची या ठिकाणी. फाइन. टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन अँड फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन हे दोन शब्द सांगितले होते. पर्जन्याचे स्वरूप आणि पर्जन्याचे प्रकार. पर्जन्याच्या स्वरूपामध्ये पाऊस, गारपीट, स्लिट, राईट, गोठण वर्षा किंवा सो ऑन अँड सो फोर्थ, राईट. आणि टाइप्स ऑफ रेनफॉल किंवा पर्जन्याच्या प्रकारामध्ये हवा वर जाते आणि त्या प्रक्रियेतनं कसं काय काय प्रक्रिया होऊ शकतात, कोणत्या कारणाने हवा वर चालली, त्यावरून आपण काय ठरवले होते, टाइप्स ऑफ रेनफॉल. गॉट इट. की कुठे यायचं होतं इथे. तर लोकस आहे टाइप्स ऑफ रेनफॉल. फोकस टाइप तर सांगाच, राईट. पण इथे स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घटना होतात याचा संदर्भ देणं अपेक्षित आहे. आणि प्रॉपर तुम्हाला डिटेलिंग देता आली पाहिजे अलॉंग विथ महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं किंवा पावसाचं वितरण कसं आहे. हा खूप स्टॅटिक पार्ट आहे. क्लिअर. कुठे पण तुम्हाला याचा तो डेटा एक नकाशा आहे, नकाशावर दाखवायचा आहे की कुठे कमी पाऊस आहे, जास्त पाऊस आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. प्रिलिम्सचा कधीतरी अभ्यास केला असेल किंवा थोडीफार जरी महाराष्ट्र भूगोलाची माहिती असेल, सेकंड पार्ट इज क्लिअर, राईट. तरी त्याच्यामध्ये असा व्हेरिएशन पण नाही, माझं जो काही खूप जास्त सांगायला नाहीये. क्लिअर. नाऊ लोकस आणि फोकस डिसाइड झालंय. इंट्रोडक्शन सांगा. चला, इंट्रोडक्शन मध्ये एक अप्रोच तुम्ही घेऊ शकता डिफिनेशनचा. हा मी तुम्हाला सांगूच देणार नाही पुढे, तुम्हीच सांगेल पहिला. हा, कशाची डिफिनेशन देणार. प्रेसिपिटेशन. ठीक आहे, परफेक्ट. महाराष्ट्राचा कंटेक्स्ट देऊन महाराष्ट्रामध्ये कसे पर्जन्याचे प्रकार आहेत तसं काहीतरी एक डिफिनेशन तुम्ही करू शकता. अजून बेटर करा. डिफिनेशन तर नाही ऍक्सेप्ट करणार मी इंट्रोडक्शन मध्ये, आय टेल यू स्ट्रेट. ठीक आहे. कारण की पर्जन्य काय हे तुम्ही एक्झामिनरला सांगून तसं पण काही इस्टॅब्लिश होणार नाही जर तुम्हाला टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन, व्हॉट इज प्रेसिपिटेशन विचारलंच नाही. मी एक करंट अफेअर्स बेस्ड किंवा कंटेम्पररी अप्रोच घेऊन इंट्रोडक्शन सांगतो की मला काय. हा प्लीज सर. पण मी हे जर वे फॉरवर्ड किंवा कन्क्लुजन कडे वापरलं तर जास्त ऍप्ट नाही राहणार का. हा हा ओके, ठीक आहे, आय कीप दॅट. पण हा प्लीज या ठिकाणी ताम्हिणी घाटाची तुम्ही चर्चा करताय, ताम्हिणी घाट घ्या और महाबळेश्वरची चर्चा करू शकता. ठीक आहे, नो नॉट बॅड. बट अगेन शेवटाकडेच आपण ते. ठीक आहे. अच्छा, एक सिंपल माझा अप्रोच लक्षात घ्या. मी काय या ठिकाणी सांगू इच्छितो की मी म्हणतोय की पश्चिम घाटांमुळे महाराष्ट्रामध्ये अवरोधी प्रकारचा पाऊस पडतो आणि त्यामुळे अनेकदा आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम घाटांमध्ये काय होताना दिसतात, ढगफुटीच्या घटना. ढगफुटीच्या घटना का बरं होत आहे, कारण की ते पर्जन्य कोणत्या प्रकारचं आहे, क्लाउड बस्ट का होत आहे, ओरोग्राफिक रेनफॉल आहे, अवरोधी प्रकारचा रेनफॉल आहे, म्हणून क्लाउड बस्टच्या घटना तुम्हाला होताना दिसतात. नाही, मी म्हणून म्हटलं ना की मी जर वेस्टर्न घाटची चर्चा करतोय, राईट, वेस्टर्न घाट प्लस या ठिकाणी मी अजून काय सांगितलं की वेस्टर्न घाटमध्ये पाऊस काय होतोय, ओरोग्राफिक, प्लस रिसेंटली जी काही करंट अफेअर्स मध्ये क्लाउड बस्टची घटना झाली आहे त्याचा तुम्ही संदर्भ द्या की आता अलीकडे या ठिकाणी क्लाउड बस्ट किंवा ढगफुटीची घटना झाली, ती प्रामुख्याने कोणत्या मेकॅनिझम मधून झाली, ओरोग्राफिक रेनफॉल. हा हा
हो, नाही नाही, मी ओरोग्राफिक रेनफॉल सांगतच नाहीये. मी काय म्हणतोय, माझा फोकस कुठे आहे? क्लाउड बर्स्टची इव्हेंट, ढगफुटीची घटना कुठे झाली? पश्चिम घाटांमध्ये. पण ही पश्चिम घाटांमधली ढगफुटीची घटना जी महाराष्ट्रात झाली ती कोणत्या प्रकारच्या पावसामुळे झाली? ओरोग्राफिक प्रकारचा पाऊस आहे. तिथून कशाचं महत्व अधोरेखित होते? महाराष्ट्रात होणाऱ्या पर्जन्याच्या प्रकारांचं. अग्रेड. पण अगेन मी हे नंतर नाही वापरू शकत का? कारण की तुम्हाला पुढचा पार्ट काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं वितरण. मग महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं वितरण तर मी स्टॅटिक सांगेल, पण मग मी शेवटी पहिले आपण कसं केलं होतं ट्रॉपिकल सायक्लोन मध्ये म्हणा, किंवा तो स्ट्रॅटोस्फिअर किंवा ट्रॉपोस्फिअरचा क्वेश्चन होता, तिथे पण मी शेवटी हेच म्हटलं ना की क्लायमेट चेंज कारण चेंज होतंय. राईट, ते मी तिकडे वापरेल. इथे मी करंट अफेअर्स मधनं डिफिनेशन आणतोय, हे सॉरी इंट्रोडक्शन आणतोय. क्लिअर? सो मी हे हायलाइट करतोय की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या पर्जन्याचे प्रकार आहेत त्यातनं आपल्याला काय आढळतंय, काही महत्वाच्या भूभौतिकीय घटना, जिओफिजिकल फिनॉमिना ज्या महाराष्ट्रावर परिणाम टाकतात, हे मला अंडरलाईन करायचं होतं इंट्रोडक्शन मध्ये. लक्षात आलं मी काय म्हटलं? की अलीकडेच झालेली ढगफुटीची घटना जी कशामुळे झाली होती? अवरोधी प्रकारच्या पर्जन्यामुळे झाली होती, जी अधोरेखित करते की महाराष्ट्रामध्ये हे जे काही पर्जन्याचे प्रकार आहे महाराष्ट्राच्या एकंदरीत प्राकृतिक स्थितीवर काय टाकतात? मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. नाव इंट्रोडक्शन इज फाईन. ठीक आहे, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट मध्ये खूप जास्त काही नाविन्यपूर्ण नाहीये, कारण की इथे तुम्हाला सिम्पली टाकायचे आहे प्रकार. राईट, सो एक टेबल घ्या, टेबल मध्ये सरळ टाईप आणि त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, की कोणकोणते 3 प्रकार आहे, बरोबर, आणि हे जे 3 प्रकार आहे त्याला एका ओळीमध्ये एक्सप्लेन करा, आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये काय लिहा? कुठे होतात, एक्झाम्पल सोबत. जर तुम्ही या ठिकाणी चर्चा करत आहात कोणत्या प्रकाराची? कन्व्हेक्टिव्ह, किंवा याला आपण काय म्हणतो, अवरोही प्रकारचं किंवा आरोही प्रकारचं पर्जन्य आपण त्याला म्हणतो. राईट, संवहनी पर्जन्य म्हणून पण शब्द प्रयोग केला जातो. तर हे संवहनी प्रकारचं पर्जन्य का होतं? हवा तापल्यामुळे हवा वर जाते. कधी जाते? उन्हाळ्यामध्ये जाते. पहिला पॉइंट. कुठे हे जातील? ह्या प्रकारचं पर्जन्य कुठे आढळतं? कॉन्टिनेंटल रिजन्स, खंडीय भाग, कीवर्ड सांगितला होता, खंडीय प्रकारच्या प्रदेशांमध्ये. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये कुठे? महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा. पण महाराष्ट्राचं उदाहरण देऊ का? नाही. का नाही देणार महाराष्ट्राचं उदाहरण? सेकंड पॉइंट मध्ये महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं आहे. गॉट द पॉइंट? मग पुढच्या पार्टमध्ये रिपिटेशन होते पॉइंटचा. तर मग या ठिकाणी भारतातलं उदाहरण देईल. भारतामध्ये कुठे होतं अशा प्रकारचं पर्जन्य? केंद्रीय भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये. राईट, नेक्स्ट पॉइंट लक्षात आलं? उरलेले 2 पॉइंट कसे लिहायचे? इथे एक्झाम्पल महाराष्ट्रातलं देऊ नका. क्लिअर? पुढे पार्ट बी. पार्ट बी मध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले पर्जन्याचे प्रकार कोणकोणते आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 3ही प्रकार आढळतात का? येस, महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2च लिहितात, बरोबर. ओरोग्राफिक सगळ्यांनाच माहिती आहे. राईट, तर तुम्ही प्रकार लिहिला आणि त्याच्या खालोखाल कुठे आढळतं ते लिहिलंय. क्लिअर? नाउ प्रकार लिहिलाय, त्याच्या खालोखाल कुठे आढळतं ते लिहिलंय, अजून एक डिटेल ऍड करा. प्रकार पहिला पॉइंट, राईट, त्याचं स्थान. तिसरा पॉइंट काय ऍड करू? महत्व. सांगतो मला इथे काय म्हणायचंय. समजा पहिला प्रकार मी महाराष्ट्रामध्ये सांगितला, तो म्हणजे अवरोधी प्रकारचं पर्जन्य और ओरोग्राफिक रेनफॉल. राईट, सो एक्सप्लेन केलं की कुठे होतंय? पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टी. क्लिअर? महत्व काय? महत्वामध्ये महाराष्ट्रामधील सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश पण निर्माण करतो, सर्वाधिक पर्जन्याचं स्थान पण निर्माण करतं. बट हेच ओरोग्राफिक रेनफॉल अजून काय निर्माण करतं? पूर्वेकडील बाजूला अवर्षण प्रदेश निर्माण करतात. गॉट द पॉइंट? कीवर्ड आले पाहिजे, लीवर्ड साइड अँड विंडवर्ड साइड. वात विमुख बाजू आणि वात सम्मुख बाजू. येते लक्षात कसं लिहायचंय? राईट, प्रकार, स्थान आणि महत्व. क्लिअर? कन्व्हेक्टिव्ह रेनफॉल, संवहनी पर्जन्य
कुठे होतं ते पण सांगितलं. महत्व सांगून द्या मला संवहनी पर्जन्याचं, काय लिहिणार? महत्व पण लिहू शकता तिथे, परिणाम पण लिहू शकता. आम्रसरींची चर्चा करतो आपण. प्री मॉन्सून शॉवर, मान्सून पूर्व पर्जन्य प्राप्त होतं कोणत्या मेकॅनिझम मधून? संवहनी पर्जन्यामधून. पण कधी कधी कशाच्या घटना होतात? गारपिटीच्या घटना होतात त्यातूनच. क्लिअर? आणि उभ्या पिकांना तडाखा बसतो. क्लिअर? स्पेसिफिकली फळबागांना याचा मोठा नुकसान होताना दिसतं. ते परिणाम तुम्ही लिहू शकता. तिसरा सायक्लोनिक. कुठे होतो सायक्लोनिक? सायक्लोनिक रेनफॉल विदर्भ, स्पेसिफिकली पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये उत्पन्न होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांचा परिणाम आपल्याला आढळतो. बरोबर? इथे महत्व लक्षात घ्या या सायक्लोनिक रेनफॉलचा. समजा विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पाऊस नसता पडला तर विदर्भ मराठवाड्या इतकाच कोरडा असता. मुद्दा लक्षात येतोय? कारण की विदर्भामध्ये पश्चिमेकडून इतका पाऊस पडतोय का? नाही. मग विदर्भामध्ये प्रामुख्याने पाऊस कुठनं पडतोय? पूर्वेकडून. क्लिअर? तर म्हणून हे हायलाइट करणं गरजेचं आहे. तिथे सायक्लोनिक जो रेनफॉल आहे त्याचा सिग्निफिकन्सच हे आहे विदर्भासाठी, की समजा सायक्लोनिक रेनफॉल काढून घेतला मी, अगेन इट्स मराठवाडा, ड्राय रिजन. राईट? 3 प्रकार सांगितले. पुढे सांगायचं आहे वितरण. वितरणाचा नकाशा पाठ असला पाहिजे. ठीक आहे? जिओग्राफीमध्ये मी हे स्पेसिफिकली सांगून ठेवतोय. महाराष्ट्राचा भूगोल जो ऑब्जेक्टिव्ह साठी केलेला, त्यातले जिथे मी क्लासरूम मध्ये सांगत चालेल की हा पार्ट करून ठेवा. जसं आज मी सांगितलं की वितरण महाराष्ट्राच्या पर्जन्याचं असलंच पाहिजे माहिती, नकाशा पाठच असला पाहिजे. काल आपण प्राकृतिक विभागांची चर्चा केली. प्राकृतिक विभाग, प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग नकाशासह पाठ असले पाहिजे. क्लिअर? अजून एक पॉईंट साइड मार्जिनला महाराष्ट्राच्या संदर्भात लिहून घ्या, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल. तो नंतर मी प्रश्न घेईलच, पण त्याची प्रिपरेशन तुमची कुठे ना कुठे असली पाहिजे. साइड मार्जिनला लिहून ठेवा. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल. वितरणाचा नकाशा झालाय. नकाशावर तुम्ही दाखवलंय, एक्सप्लेन करायची गरज नाहीये जर नकाशा व्यवस्थित काढलाय तर. क्लिअर? आता पुढचा पॉइंट, तुम्ही जे काही पॉइंट सांगितलेत, कारण की इथपर्यंत मोस्टली कसं झालं? स्टॅटिक झालं. ठीक आहे, आपली उत्तरं बाकीच्यांपेक्षा वेगळी आलीत का? कारण की आपण तो महत्वाचा किंवा सिग्निफिकन्सचा पॉइंट जो इंट्रोड्यूस केला तो एक डिफरंट एलिमेंट आहे स्टॅटिक पेक्षा. पण इथे अजून एक मी सेगमेंट टाकून देईल की काय काय आपण चेंजेस बघतोय, बदल काय बघतोय, की हवामान बदल आणि महाराष्ट्राचे हवामान, असं काहीतरी एक सेगमेंट करून टाका. क्विक 2 ओळी लिहून टाका की हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील पर्जन्याचे प्रारूप बदलते. राईट? आणि स्पेसिफिसिटी माहिती असेल तरी ठीक आहे, पण इन जनरल पण तर लिहू शकता. तुम्हाला माहिती आहे ना की हवामान बदलामुळे हवामानाचं प्रारूप कसं बदलत आहे. पर्जन्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पर्जन्याचे दिवस कमी होत चाललेत. राईट? पर्जन्याच्या तीव्र घटनांमध्ये वाढ होते. खूप पाऊस तर खूप येतोय, नाहीतर मग खूप कमी पाऊस येतोय. 2 स्टेटमेंट सांगितले. उदाहरण आहे का? येस. उदाहरण आत्ता सोलापूर आणि बीड, म्हणजे जिथे पाऊस नाही तिथे पूर आहे. क्लिअर? कोणता तरी तालुका आहे जिथे सगळ्यात कमी पावसांपैकी एक, पाऊस पडणाऱ्या तालुक्यांपैकी एक आहे, तिथे पुराची घटना झाली. किती पूर आला की गावाच्या गावं पाण्याखाली आहेत. राईट? तर हवामान बदल आणि पर्जन्याचं वितरण हा एक सेगमेंट करून तुम्ही तुमचं उत्तर डायनामिक केलं. क्लिअर? कन्क्लुजन कडे या. शर्वरी, कन्क्लुजन. यू हॅव द बेस्ट कन्क्लुजन. ठीक आहे? जे अवर्षणाचे प्रदेश आहे त्या प्रदेशांसाठी क्लाउड सीडिंग किंवा आर्टिफिशियल रेनफॉलची परिस्थिती आपण त्या ठिकाणी डेव्हलप केली पाहिजे. ऍट द सेम टाइम जिथे पूरप्रवण प्रदेश आहेत त्या पूरप्रवण प्रदेशांमध्ये अगेन डिझास्टर मॅनेजमेंट. राईट? कारण की महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली या दोन्ही कंडिशन तुम्ही डेव्हलप होताना बघितल्या ना. पर्जन्याच्या वितरणामध्ये अवर्षण प्रदेश पण आहे, ऍट द सेम टाइम पूरग्रस्त प्रदेश पण आहे. तर दोन्हीसाठी शेवटी एक सोल्युशन देऊन द्या एकेका ओळीमध्ये. दॅट विल बी बेस्ट कन्क्लुजन. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन.